राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर मतदारसंघातील गावागावांमध्ये सामाजिक आणि आध्यात्मिक बळ निर्माण करणे हेच आपले ध्येय असल्याचा निर्धार व्यक्त केलाय। बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील भजन मंडळे आणि महिला बचत गटांना त्यांच्या हस्ते साहित्य वितरण करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। गावागावात आध्यात्मिक वातावरण निर्माण होणे आणि महिला बचत गटांमध्ये स्वावलंबनाचे बळ निर्माण होणे हेच या उपक्रमामागील प्रमुख ध्येय आहे। भजन, कीर्तन आणि सामाजिक उपक्रम मुळे गावांमध्ये सकारात्मकता वाढते, तर महिला बचत गटांच्या माध्यमातून कुटुंबाच्या अर्थकारणाला हातभार लागतो। त्यामुळे समाजाच्या सर्व घटकांना सक्षम करण्यासाठी असे उपक्रम सातत्याने राबवण्यात येत असल्याचे आमदार श्री मुनगंटीवार म्हणाले। बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील मूल, बल्लारपूर, पोंभुर्णा व चंद्रपूर या 4 तालुक्यांतील विविध भजन मंडळे आणि महिला बचत गटांना साऊंड सिस्टीम व स्वयंपाकासाठी लागणाऱ्या भांड्यांचे वितरण आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते श्री कन्यका माता मंदिर सभागृह चंद्रपूर येथे करण्यात आले। यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, श्री माता कन्यका सेवा संस्थेचे सचिव राजेश्वर सुरावार, श्रीनिवास जंगमवार, बंडू गौरकार, चंदू मार्गोनवार, गौतम निमगडे, केमाताई रायपुरे, वर्षाताई लोणबले आदींची उपस्थिती होती। या उपक्रमांतर्गत एकूण 113 मंडळांना साऊंड सिस्टीम आणि 60 महिला बचत गटांना 15,000 रुपये किमतीच्या स्वयंपाकाच्या भांड्यांचे वाटप करण्यात आले। मूल तालुक्यातील 56 मंडळांना साऊंड सिस्टीम व 32 महिला गटांना भांड्यांचे पास देण्यात आले। पोंभुर्णा तालुक्यातील 29 मंडळांना साऊंड सिस्टीम व 12 गटांना भांडी, चंद्रपूर तालुक्यातील 20 मंडळांना साऊंड सिस्टीम व 8 गटांना भांडी, तर बल्लारपूर तालुक्यातील 8 मंडळांना साऊंड सिस्टीम व 8 गटांना भांडी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते वितरित करण्यात आली। गावातील नागरिक, भजन मंडळे तसेच कार्यकर्त्यांकडून या संदर्भात मागणी करण्यात आली होती। गावांमध्ये भजनासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध असून साऊंड सिस्टीम उपलब्ध झाल्यास गावागावात आध्यात्मिक वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत होईल। या उद्देशाने हा कार्यक्रम राबवण्यात आला। यापूर्वीही विधानसभा क्षेत्रात पहिल्या टप्प्यात 180 भजन मंडळांना आणि दुसऱ्या टप्प्यात 23 भजन मंडळांना असे एकूण 203 भजन मंडळांना साहित्यांचे वाटप करण्यात आले। तसेच 65 वर्षांवरील 9,900 ज्येष्ठ नागरिकांना काठीचे वाटप करून त्यांना आधार देण्यात आला। नेत्रचिकित्सा शिबिरांद्वारे 50,000हून अधिक नागरिकांचे डोळे तपासण्यात आले असून 35,000 नागरिकांना चष्मे देण्यात आले, तर 7,000हून अधिक रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्यात। याशिवाय चंद्रपूर येथे 140 बेड्सचे कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात आले असून अवघ्या एका महिन्यात 800 रुग्णांनी येथे उपचार घेतलेत। राज्यात ज्या आधुनिक सोयी उपलब्ध नाहीत त्या सुविधा मतदारसंघात उभारण्याचा सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी आमदार श्री मुनगंटीवार यांनी सांगितले।